खाऊन पिऊन आंदोलन करा. आंदोलन चालू आहे. फक्त जेवण करून आंदोलन करा ना. झिरवळांचा आदिवासी आंदोलकांना अजब सल्ला. सांत्वन करायला गेले, मीठ सोडून आले. भारताला सत्याग्रह, उपोषण आणि आंदोलनांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. याच देशात आंदोलनांच्या आगीतून स्वातंत्र्याची नवी पहाट झाली. अशाच आंदोलनांपासून प्रेरणा घेऊन गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची मंत्री नरहरी झिरवळांनी फुकटचे सल्ले देऊन खिल्ली उडवली आहे. पुण्याच्या मांजरीमध्ये अन्नत्याग उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत तब्बल 5 तास सलग चर्चा झाली, मात्र ती निष्फळ ठरली. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी सांत्वन करायला गेलेले झिरवळ आंदोलकांच्या जखमीवर मीठ चोळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. पहिली माझी कळकळीची विनंती आहे की आंदोलन चालू ठेवा. फक्त जेवण करून आंदोलन करा ना. गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो. आंदोलन अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाचे अशी जी अवहेलना करतो. खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे हे जे बोलणे. एक लाजिरवाणी गोष्ट आहे. खाऊन आंदोलन करा किंवा या त्या गोष्टी ठीक आहे, ते मजाकवारी बोलले असतील, पण सरकारने या गोष्टीला सिरियस घेतलं पाहिजे. मी जेव्हा आंदोलन करायचो तेव्हा चोरून खायचो असं बेजबाबदार विधान घटनात्मक पदावर बसलेल्या नरहरी झिरवळांनी केल्यानंतर वाद तर होणारच. आंदोलन मी सुद्धा स्वतः केले. मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, आमक्याचे आंदोलन चोरून लपून काही खायचं, दाखवायचं फक्त अमरण. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चेष्टा केल्यानंतर विरोधकांनी झिरवळांचे वाभाडे काढलेत. मला असं वाटतं काय बोलावं या मंत्र्यांविषयी. मागच्या काळात काय काय कृत्य समोर आले होते. तसं तर मी तर म्हणेल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा अपमान आहे. अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या नेत्या ज्या असलेल्या आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी सांभाळावं. झिरवाळला खूप कळते याचा असा त्याचा अर्थ होतो. कारण झिरवाळजी खाऊन पिऊनच सगळं काम करतात. ते खाऊन पिऊन केल्यामुळे त्यांनाही विद्यार्थ्यांना तोच संदेश द्यायचा असेल की तुम्ही उपोषणस्थळी खाऊन पिऊन करा, आम्ही बंद रूममध्ये खाऊन पिऊन करतो, असं त्याचं म्हणणं असेल. गेल्या 15 दिवसांपासून विद्यार्थी आपल्या न्याय हक्कांसाठी उपाशी पोटी न्यायाची वाट पाहत आहेत. यातल्या अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे चिघळलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्याचं सोडून झिरवळांनी नको ते आकलेचे तारे तोडले आणि स्वतःची आंदोलनही स्टंटबाजीच होती हे सांगायलाही त्यांनी लाज बाळगली नाही. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या आंदोलनांवर अशा मंत्र्यांकडून तोडगा काढण्याची अपेक्षा कोण करणार? सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, पुणे.